योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। महर्षी पतंजली कृत योग सूत्र, ज्याला पातंजल योग सूत्र असं म्हणतात, त्या पातंजल योग सूत्रांतर्गत साधनपाद आणि त्या साधनपादांतर्गत अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश कमी करण्याचं साधन तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग या 3 प्रकारच्या साधना सांगितल्या. तप, कायेंद्रिय सिद्धिर अशुद्धी क्षयात तपसाः, काय इंद्रिय यांच्यातली अशुद्धी काढून शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला तप असं म्हणतात. स्वाध्यायादी इष्ट देवता संप्रयोग, मोक्षशास्त्र प्रवृत्तक असणाऱ्या ग्रंथाचं अध्ययन करणं याला स्वाध्याय असं म्हणतात. आणि सर्व कर्म ईश्वर समर्पित करणं, ज्याच्याद्वारे असंप्रज्ञात समाधी सिद्ध होते, असं समाधी सिद्धीर ईश्वर प्रणिधानात, अशा सूत्रांचा विचार करत आपण ह्या पंचक्लेशांना कमी करण्याचे उपाय हा क्रियायोग सांगतोय. यामध्ये आपण स्वरसवायी विदुषोपि तथा रूढा अभिनिवेशाः या पंचक्लेशांच्या मध्ये अभिनिवेश नावाचं जे तत्व आहे पंचक्लेशाचं, त्यापैकी स्वरसवायी विदोषोपि तथा रूढा अभिनिवेशाः या सूत्राच्या मध्ये स्वरसवायी हा शब्द काल आपण पाहिला होता. स्वस्य रसः इति स्वरसः. स्वरस म्हणजे स्वतःचा भाव, स्वतःचा स्वभाव हा नेहमी अक्षुण्य राहिला पाहिजे. म्हणजे मी कायम तसाच राहिलो पाहिजे, मी नसावं असं कधीच कोणाला वाटत नाही. स्वरसवायी स्वरसेन संस्कार मात्रेण वहती ती स्वरसवायी. अर्थात
स्वरस म्हणजे मी कायम तसाच राहिलो पाहिजे असा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कायम असतो. त्याला स्वरसवाही असं म्हणतात. परंतु मृत्यूच्या समयी असणारी जी भीती आहे, त्या भीतीचे जे संस्कार आपल्यामध्ये झालेले असतात, ते संस्कार आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये सतत 24 तास व्यापलेले असतात. ते कधीही कमी होत नाही. म्हणून वहती म्हणजे वाहणे, स्वरसवाई, मृत्यूची भीती आपल्या मनामध्ये सतत ही वाहत असते. कोणाकोणामध्ये तर या ठिकाणी शब्दाचा प्रयोग केला आहे, विदुषः अपि तथा रूढा अभिनिवेशः. या सूत्रांच्या मध्ये तथा शब्द वापरलेला आहे. पण जेव्हा तथा शब्द येतो तेव्हा यथा शब्द अध्यारूत असतो. जैसे तैसे यथा तथा, तसं ह्या सूत्राच्या मध्ये तथा शब्द वापरला आहे, परंतु यथा शब्द वापरला नाही. आणि म्हणून यत तदोर नित्य संबंध, यत आणि तद यांचा नित्य संबंध असतो. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा यथा शब्द आपल्याला शोधावा लागेल, आणि तो म्हणजे यथा, ज्याप्रमाणे अत्यंत मूढेषु, अत्यंत असणारे मूढ अज्ञानी प्राणीमात्रांच्या ठिकाणी सुद्धा मृत्यूची भीती दृश्यते, पाहिली जाते. मग तो शब्द घ्यायचा या सूत्रातला तथा विदुषा अपि दृश्यते, म्हणजे विद्वान मनुष्याच्या मध्ये सुद्धा मृत्यूची भीती ही रूढाः सिद्धाः प्रसिद्धाः. रूढ शब्दाचा अर्थ आहे प्रसिद्ध. अर्थात जशी अज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी मरणाची भीती आहे, तशी विद्वानाच्या सुद्धा जीवनामध्ये मरणाची भीती ही रूढ प्रसिद्ध आपल्याला दिसते. आणि याचं कारण पूर्वजन्माचे मृत्यूचे संस्कार आपल्या या शरीरामध्ये राहतात, आणि बाजूला मरण भयाचे संस्कार उत्थापित करणारे अनेक घटक असल्यामुळे ते दूर करण्याची भीती आपल्या शरीरामध्ये कायम असते. याला अभिनिवेश असं म्हणतात. थोडक्यामध्ये मरण भीतीचे संस्कार सतत आपल्या अंतःकरणामध्ये असताना ते प्रेरक साधनं बाजूला आपण पाहिले की ती मरण भीती पुन्हा जागृती होते, जागृत अवस्थेमध्ये येते. म्हणजे ह्यापासून का त्यापासून, कोणत्यापासून कारणाने मला भीती निर्माण होईल, असं ते साधनं बाजूला उपलब्ध झाले की आतली ती प्रेरणाशक्ती जागृत होते आणि त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. आणि अशा ह्या मरणभीतीलाच अभिनिवेश असं म्हणतात. ह्याप्रमाणे स्वरसवायी विदुषोपि तथा रूढा अभिनिवेशाः असा हा 5वा क्लेश सांगितला. मग आता ह्या क्लेशांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे 5 क्लेश जे आहेत ते वेगवेगळ्या अवस्थेमध्ये असतात. त्यांच्या 4 अवस्था आहे. एक प्रकृतिकर्ष स्वरूपावस्था, एक तनुकृत स्वरूपावस्था, एक सूक्ष्म स्वरूपावस्था आणि एक हाननाश स्वरूपावस्था. अशा ह्या पंचक्लेशांच्या ह्या 4 अवस्था प्रकरण ग्रंथांच्या मध्ये सांगितलेल्या आहेत. प्रकृतिकर्ष स्वरूपावस्था म्हणजे नैसर्गिक स्थितीमध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे ज्या नैसर्गिक स्थितीमध्ये आपल्या चित्तामध्ये राहतात त्या स्थितीला प्रकृतिकर्ष स्वरूपावस्था असं म्हणतात. नंतर आपण तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हा जो क्रियायोग सांगितला, या क्रियायोगाच्या द्वारे त्या पंचक्लेशांचं तनुकरण होतं, म्हणजे सूक्ष्मकरण होतं. त्याला तनुकृत स्वरूपावस्था असं म्हणतात. नंतर त्या क्लेशांना कमी करण्याचं जे साधन सांगितलं आहे सूक्ष्म स्वरूपावस्था, त्याकरता ध्यान म्हणजे प्रकृती पुरुष विवेक सांगितला. आणि शेवटी हाना अवस्था म्हणजे या क्लेशांना पूर्णपणे दूर करण्याचे साधन ह्या विवेकख्यातीच्या माध्यमातून पुढे प्रगट केले जाणार आहेत. त्यापैकी आता या क्लेशांना कमी करण्याच्या ज्या काही उपाय पद्धती सांगितल्या आहेत ते
प्रतिप्रसव हेया सूक्ष्मा. ते असं म्हणताना ते पंचक्लेशाः, ते 5 प्रकारचे क्लेश कसे करायचे आहेत? सूक्ष्माः, सूक्ष्म करायचे आहे, त्याचं विरलीकरण करायचं आहे, त्याचा प्रभाव कमी करायचा आहे. आणि मग तो प्रभाव कशाने कमी होईल? तर सूक्ष्माः म्हणजे ते सूक्ष्म करणं कशाने? तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या क्रियायोगाच्या द्वारे त्यांना सूक्ष्म करायचं, त्यांना विवेक ख्यातीच्या द्वारे दग्धबीज करायचं. आणि असं ते सूक्ष्म आणि दग्धबीज अवस्था आले की ते मग पुढच्या अवस्थेमध्ये जातात, ते म्हणजे प्रतिप्रसव हेया. हेया म्हणजे ते त्याज्य आहेत, त्यांचा नाश होतो. कधी नाश होतो? प्रतिप्रसव हेया. जसं कारणापासून कार्य उत्पन्न होतं आणि ते कार्य पुन्हा कारणामध्ये जेव्हा लीन होतं तेव्हा त्याला प्रतिप्रसव असं म्हणतात. जसं पाण्यापासून जलतरंग निर्माण होतात वायूच्या संयोगाने, पण वारा शांत झाला की ते जलतरंग पुन्हा पाण्यामध्ये विलीन होतात. त्याप्रमाणे चित्तच मुळात हे 3 गुणांचा परिणाम असल्यामुळे आणि त्यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष ह्या पंचक्लेश ते दृढ अवस्थेमध्ये होतात आणि पुढच्या अनेक कार्यांना ते कारणीभूत ठरतात. परंतु ह्या क्रियायोगाच्या माध्यमातून एक सर्वात महत्त्वाचा गुण हा प्राप्त होतो की हे सत्वगुण, रजगुण, तमगुण असणारं जे चित्त आहे आणि ज्या चित्ताच्या मध्ये हे सगळे क्लेश निर्माण होतात, परंतु क्रियायोगाच्या द्वारे चित्त जेव्हा सूक्ष्म होतं तेव्हा ते चित्त आपल्या प्रकृतीमध्ये लीन होतं. आणि चित्त जेव्हा प्रकृतीमध्ये लीन होतं तेव्हा हे क्लेश सुद्धा त्या चित्ताच्या बरोबर आपल्या प्रकृतीमध्ये लीन होतं. याला प्रतिप्रसव असं म्हणतात. याप्रमाणे ते प्रतिप्रसव हेया सूक्ष्मा, अर्थात हे पंचक्लेश चित्ताच्या बरोबर आपल्या मूळ कारणामध्ये प्रकृतीमध्ये लीन होण्याच्या प्रक्रियेलाच या ठिकाणी प्रतिप्रसव असं म्हणतात. त्याचप्रमाणे ध्यान हेयास्तद्वृत्तयः, तद्वृत्तयः अर्थात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश ह्या ज्या पंचक्लेशांच्या वृत्ती आहेत, ह्या पंचक्लेशांच्या वृत्ती ध्यान हेयाः, इथे ध्यान शब्दाचा अर्थ आहे विवेक ख्याती. या विवेक ख्यातीच्या द्वारे सुद्धा यांना समाप्त करता येऊ शकतं. या सगळ्या वर्णनातून एक गोष्ट सहज ध्यानी येते आणि ती म्हणजे ही की आतापर्यंत क्रियायोग सांगितला, त्यानंतर तनुकरणाचे प्रकार सांगितले. पण या सगळ्यांचा विचार करत असताना क्रियायोगाच्या द्वारे क्लेशांचं तनुकरण होतं. नंतर ध्यान, आता जे सांगितलं ध्यान हेयास्तद्वृत्तयः, ध्यान म्हणजे विवेक ख्याती. या विवेक ख्यातीच्या द्वारे ही क्लेश दग्ध बीजवत होतात. म्हणजे ज्याप्रमाणे बीज अग्नीमध्ये ठेवल्यानंतर त्यातली अंकुर क्षमता कमी होते, त्याप्रमाणे विवेक ख्यातीच्या द्वारे या विवेक ख्यातीच्या प्रभावाने या पंचक्लेशांचे पुन्हा अंकुरोत्पत्ती होऊ शकत नाही. याला दग्धबीज अवस्था म्हणतात. आणि असंप्रज्ञात समाधीच्या द्वारे त्या चित्तातले सगळे क्लेश चित्ताच्या बरोबर आपल्या मूळ कारणामध्ये लीन होतात. ह्याप्रमाणे एक क्रियायोग सांगितला, दुसरा ध्यानयोग आणि तिसरा संप्रज्ञात समाधी. क्रियायोगाच्या द्वारे तनुकरण, ध्यान म्हणजे सांख्य विचाराच्या द्वारे दग्धबीजकरण आणि असंप्रज्ञात समाधीच्या द्वारे या क्लेशांचं प्रतिप्रसव हे या असं मूळ कारणामध्ये सगळे ते लीन होऊन जातात. ह्याप्रमाणे जसं कपड्यावरती धूळ साचली असेल तर पहिल्यांदा पाण्याने ते स्वच्छ केले जातात
आणि धूळ अतिशय सूक्ष्म डाग पडलेले असेल तर मग काही दुसऱ्या केमिकलच्या माध्यमातून ते दूर केले जातात. त्याप्रमाणे हळूहळू पहिल्यांदा क्रियायोगाच्या द्वारे, नंतर विवेकख्यातीच्या द्वारे आणि नंतर असंप्रज्ञात समाधीच्या द्वारे ह्या क्लेशांना हळूहळू पूर्णपणे कमी केलं जातं. ह्याप्रमाणे अविद्यादी हे जे काही क्लेश सांगितले, ह्या क्लेशाच्या पासूनच अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पुढचे क्लेश जे आहेत ते कार्यरूपाने आहेत, तर मूळ अविद्या ही कारण रूपाने आहेत. जोपर्यंत अविद्या आहेत तोपर्यंत हे पंचक्लेश कायम विद्यमान असतात आणि जोपर्यंत अविद्यासहित पंचक्लेश असतात तोपर्यंत जीवाच्याकडनं घडणारे जे काही कर्म आहेत त्या कर्मातून पुढे अनेक संस्कार तयार होतात, अनेक वासना तयार होतात आणि या सगळ्या वासनांना किंवा संस्कारांना मूळ कारण काय असेल तर हे क्लेश मूल आहेत. म्हणून त्याचा विचार करताना 12व्या सूत्रामध्ये केला जातो क्लेश मूलाहा. सगळ्या क्लेशांना मूळ कारण काय आहे तर अविद्या आहे. म्हणजे क्लेशाहा, क्लेशांना मूळ हे अविद्या कारण आहेत आणि ह्या क्लेश हेच ज्यांचं मूळ आहे त्या अशा मुलापासून पुढे कर्माशय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कर्म, म्हणजे शुभ कर्म असेल, अशुभ कर्म असेल किंवा शुभाशुभ कर्म असेल, अशा कर्माचे संस्कार कारणीभूत ठरतात आणि हे संस्कारच मग पुढे इह जन्मातील किंवा दुसऱ्या जन्मातील सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. त्यालाच दृष्टादृष्ट जन्म वेदनीयाः असं म्हणतात. म्हणजे दृष्ट जन्म वेदनीयाः, अदृष्ट जन्म वेदनीयाः. दृष्ट जन्म म्हणजे ह्याच जन्मामध्ये ते कर्माचे संस्कार सुखदुःखाला कारणीभूत ठरतात, तर कधी कधी ते कर्माचे संस्कार अदृष्ट जन्म वेदनीयाः म्हणजे यानंतर जे जन्म आपल्याला प्राप्त होणार आहे त्या जन्माला हे संस्कार सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. अर्थात क्लेश हेच ज्यांचं मूल आहे अशा कर्मांच्या पासून पुढे पुण्य, अपुण्य आणि मिश्र अशा प्रकारचे संस्कार उत्पन्न होतात आणि हे संस्कार आपल्या दृष्ट जन्माला आणि अदृष्ट जन्माला कारणीभूत ठरतात. दृष्ट जन्म वेदनीय म्हणजे ह्याच जन्मातले सुखदुःख आणि अदृष्ट जन्म म्हणजे ह्या नंतर पुढचा जन्म जो प्राप्त होतो त्याला सुद्धा कारण काय असेल तर हे कर्माचे संस्कार. ह्याप्रमाणे क्लेश मूलाहा कर्माशया दृष्टादृष्ट जन्म वेदनीयाः. आता सूक्ष्मतेने 1-2 मिनिटं ऐका फक्त. आता हे जे काही क्लेश आहेत ते क्लेश काही पुण्यकारक आहेत तर काही अपुण्यकारक आहेत. म्हणजे पाप आणि पुण्य अशा 2 स्वरूपाचे हे कर्म असतात. मग ह्या पुण्यकारक, अपुण्यकारक आणि मिश्र कर्मांना उत्पन्न करणारे कोण आहेत तर काम, लोभ, मोह, क्रोध प्रभवाः. पुण्य सुद्धा हे जे पुण्य आणि पाप या दोन्हीलाही कारण काम आहे, लोभ आहे, मोह आहे, क्रोध आहे. लोभाच्यामुळेच पुण्य पण उत्पन्न होऊ शकतं, पाप पण उत्पन्न होऊ शकतं. कामाच्यामुळे पाप पण उत्पन्न होऊ शकतं, पुण्य पण उत्पन्न होऊ शकतं. मोहाच्यामुळे पाप पुण्य उत्पन्न होऊ शकतं, क्रोधाच्यामुळे पाप पुण्य उत्पन्न होऊ शकतं. त्याचा थोडा आपण सूक्ष्म विचार केला तर ही सहज गोष्ट लक्षात येईल. आणि हेच मग पाप पुण्य आपल्याला दृष्ट जन्म आणि अदृष्ट जन्म याला कारणीभूत ठरतं. त्यामध्ये असं कोणतं कर्माचे संस्कार आहे की ते ह्याच जन्मामध्ये आपल्याला लगेच फल भोगायला प्राप्त होतात. याचा विचार करताना सूत्रकार सांगतात तत्र तीव्र संवेगेन. म्हणजे जेव्हा असं कर्म तीव्र अशा संयोगाच्या द्वारे, तीव्र प्रभावाच्या द्वारे केलं जातं, त्यामध्ये आपण ती साधना एखाद्या मंत्राची असेल, विशिष्ट तपाची असेल किंवा संप्रज्ञात समाधीचा हा अभ्यास असेल, त्याचप्रमाणे ईश्वराची सेवा असेल किंवा महापुरुषांची सेवा असेल, महर्षी सिद्ध महापुरुषांची साधना असेल, त्यांची सेवा असेल, अशा महापुरुषांची जर आपण
मंत्र, तप, स्वाध्याय, समाधी, ईश्वर, देवता, महापुरुषांची सेवा खूप मनापासून केली असेल तर त्या कर्माच्या पासून निर्माण झालेले संस्कार त्यांना ह्याच जन्मामध्ये ताबडतोब फलद्रूप होतात, पुण्यसंस्कार. त्याला उदाहरण असं दिलेलं आहे की ह्या जन्मातले संस्कार लगेच कारणीभूत ठरतात. तेव्हा शिलापुत्र कुमर हा नंदीश्वर ह्या स्वरूपात होता, परंतु भगवान शंकराची आराधना केल्यामुळे लगेच त्याला देवत्व स्वरूप प्राप्त झालं. म्हणजे इथेच जर अशा प्रकारे चांगल्या साधना तीव्र केली तर त्याचं फळ इथेच ताबडतोब भेटतं. आता त्याचप्रमाणे पापाचं फळ सुद्धा, पापाच्या कर्माचं फळ सुद्धा ताबडतोब ह्या जन्मात भेटतं, त्याला वेळ लागत नाही. मग असे कोणते कर्म आहे की त्यांना त्या कर्माचं फल तत्काल ह्या जन्मातच आणि इथेच प्राप्त होतं? त्याचा विचार करताना तीव्र क्लेशेण, जेव्हा एखाद्याला तीव्र प्रकारचे क्लेश म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश यांच्या माध्यमातून होत असेल, म्हणजे काय बरं? एखादा व्यक्ती अत्यंत भीतीने भयभीत झालेला आहे, एखादा व्यक्ती अत्यंत व्याधीग्रस्त झालेला आहे, एखादा व्यक्ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीच्या अधीन झालेला आहे, किंवा आपल्या जीवनामध्ये संत, महात्मे, महापुरुष असतील, किंवा कुत्रा, मांजर हे प्राणी असेल ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे. बघा, या ज्या प्राण्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला, जे अत्यंत भीतीने ग्रस्त आहे, जे अत्यंत व्याधीने ग्रस्त आहे, जे परिस्थितीमध्ये सापडलेले आहेत, त्यांचा जर विश्वासघात केला तर त्या विश्वासघातापासून निर्माण झालेले दुष्ट कर्माचे जे काही संस्कार आहेत ते संस्कार आपल्याला तत्क्षणी फलद्रूप होतात. म्हणजे ते पापाचे संस्कार ताबडतोब आपल्याला ह्या जन्मामध्येच सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. त्याला असं म्हणतात दृष्टजन्म वेदनीय. त्याला असं उदाहरण दिलं की नहुष राजा स्वर्गाचा अधिपती इंद्र म्हणून त्याला बनवणार होते, आणि आता इंद्राच्या गादीवरती तो बसणार. त्याच्या अगोदर त्याने सांगितलं की मला पालखीमध्ये घेऊन चला, आणि त्यांनी आपल्या पालखीमध्ये अनेक ऋषींना ती पालखी उचलायला सांगितली, आणि त्या पालखीच्या मध्ये अगस्त्य ऋषींना त्याने जोराचा लठ्ठा प्रहार केला. चला लवकर, कळत नाही का तुम्हाला, समजत नाही का मला सिंहासनावरती आरूढ व्हायचं आहे? आणि अगस्त्य ऋषींना त्याने आपला लठ्ठा प्रहार केल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की इंद्राच्या पदावरती बसण्याकरता, आरूढ होण्याकरता 1 मिनिट शिल्लक होता, परंतु त्याने लाथ या ऋषींना मारल्याबरोबर त्याच क्षणी तो सर्प योनीमध्ये गेला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अगा नहुष स्वर्गापती झाला, तो रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेणसी काही. आणि म्हणून अशा विश्वासघाताने किंवा श्रेष्ठ महापुरुषांना त्रास दिल्याने किंवा दुःखामध्ये अडकलेले रोगी लोक त्यांचा फायदा घेतल्याने मनुष्याला दुःखाचे कर्म ह्या जन्मात त्याला फेडावे लागतात. त्याला तीव्र क्लेश असं म्हणतात. ह्याप्रमाणे हे क्लेश मूलच ज्या कर्माशयांना, संस्कारांना कारणीभूत आहे. असे संस्कार कधी पुण्याचे संस्कार सुद्धा ताबडतोब भेटतात आणि पापाचे संस्कार सुद्धा ताबडतोब भेटतात. असे हे तीव्र संस्कार लक्षात घेताना आपल्या हातून कधीही श्रेष्ठ महापुरुषांचा अपमान होणार नाही. जे दुःखामध्ये सापडले आहे, अडचणीत सापडले आहे, क्लेशात सापडले आहे, त्यांचा कधीच फायदा घेऊ नये. कुत्रे, मांजर ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे त्यांना मारू नये, त्यांचा घात करू नये. त्यांचा जर घात केला तर त्यांच्या भीतीने निर्माण झालेले जे काही कर्माचे संस्कार आहे ते ताबडतोब आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे मंत्र असेल, जप असेल, अनुष्ठान असेल, श्रेष्ठ महापुरुषांची सेवा असेल, देवतांची पूजा असेल, ऋषीमुनींची सेवा असेल, यांच्यापासून जे पुण्य निर्माण होतं ते पुण्य देखील ताबडतोब ह्याच जन्मात कारणीभूत ठरतं. ह्याप्रमाणे तीव्र पुण्य आणि तीव्र पाप ह्या जन्मात कारणीभूत ठरतं. परंतु मंद पुण्य आणि मंद पाप जर असेल त्याला पुढच्या जन्माला कारणीभूत व्हावं लागतं. याप्रमाणे या सगळ्यांचं मूळ कारण क्लेश आहे आणि क्लेशांच्यामुळे संस्कार होतात आणि ते संस्कार आपल्याला
दृष्ट जन्म म्हणजे ह्याच जन्मामध्ये किंवा अदृष्ट जन्म किंवा त्याच्या पुढच्या जन्मामध्ये सुखदुःखाला कारणीभूत ठरतात, हा विचार ह्या 12व्या सूत्रामध्ये सांगितला. क्लेशमूलाः कर्माशयाः दृष्टादृष्ट जन्मवेदनीयाः. त्याचा आणखी पुढे सूत्रांचा विचार, या क्लेशांचा विचार पुढे काही सूत्रांच्या मध्ये सातत्याने येत राहणार आहे. तो आपण नंतर करू. हा सूत्राचा विचार पूर्ण होणं अत्यंत आवश्यक होतं, म्हणून थोडा जास्त वेळ घेतला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.